शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आता आपल्यासोबत आहेत. त्यांनी राम मंदिर आंदोलनावरनं उद्धव ठाकरे यांना टीकेचं लक्ष केलेलं आहे. नेमकं ते काय म्हणाले थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नरेशजी, तुम्ही टीका केलेली आहे, विखारी आणि आक्रमक टीका आहे. उद्धव ठाकरे केवळ मुस्लिम मतांचं लांबून करण्याकरता राम मंदिर अयोध्या हे विषय घेतले की मुस्लिमांमध्ये लोकप्रियता मिळेल याकरता राम मंदिर, दानपेटी चोरी या विषयावर टीका करतायत. मी तर त्यांना युबीटी नाही तर उलेमा बचाव टोळी असं संबोधील. त्यांचं नवीन नामकरण मी या ठिकाणी केलेलं आहे. यांना काय अधिकार आहे हो राम मंदिर, अयोध्या याविषयी बोलायचा? बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार यांनी सोडले आणि सत्तेकरता काँग्रेसबरोबर युती केली. वक्फ सुधारणा कायदा जो आला होता, ज्या बाळासाहेबांनी भूमिका घेतली की वक्फ कायदा रद्द व्हायला पाहिजे, यावेळी त्यांनी त्या वक्फ सुधारणा समितीमध्ये मी स्वतः होतो. त्या समितीमध्ये यांचे अरविंद सावंत या ठिकाणी सदस्य होते. त्यांनी वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिम सदस्य नसावा, हिंदू सदस्य नसावा ही मागणी त्यांनी केली. वक्फ बोर्डाने ज्या जमिनी लाटलेल्या आहेत त्या मंदिरांच्या लाटलेल्या आहेत, चर्चच्या लाटलेल्या आहेत, कित्येक गावं लाटलेली आहेत चुकीच्या पद्धतीने. मग त्या समितीमध्ये हिंदू सदस्य जर असेल किंवा गैर मुस्लिम सदस्य असेल तर याला विरोध का? ज्यावेळी याच्यावरती मतदान झालं तेव्हा सभागृहातून ही लोक पळून गेली. अन्य खासदार त्यांच्याच पक्षातले म्हणत होते की आपण याला पाठिंबा देऊ. 370 कलम बाळासाहेबांनी भूमिका घेतली की रद्द व्हायला पाहिजे, परंतु हे रद्द झाल्यानंतर एवढ्या कद्रू वृत्तीचे आहेत यांनी की पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन सुद्धा केलं नाही. 3 तलाक कायदा जो आहे त्या तलाक कायदाच्या सुद्धा कायम विरोधात कधीच भूमिका यांनी घेतली नाही. केवळ हिंदू मतं यांच्यापासून दूर गेलेली आहेत यांच्या भूमिकेमुळे, आणि मुस्लिम मतं पाहिजेत म्हणून अशा पद्धतीची टीका हे उलेमा बचाव टोळीचे प्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. त्यांना राम मंदिर असेल, अयोध्या असेल यावर बोलण्याचा अधिकार नाहीये. त्यांनी तर आता रामरक्षा आंदोलन सुरू केलेलं आहे. ते तर म्हणाले होते, एक पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हनुमान स्तोत्र सुद्धा म्हणू, हनुमान चालिसा सुद्धा म्हणू. आपण पाहिलंय की हनुमान चालिसा, हिंदुत्वाची भूमिका हे मुख्यमंत्री असताना ज्यांनी घेतली त्यांना यांनी गजाआड केलं, तुरुंगात टाकलं. यांना काय अधिकार आहे? यांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. की ज्यांनी वक्फ सुधारणा कायद्याला विरोध केला, तिहेरी तलाक कायद्याला विरोध केला, 370 कलमाच्या बाबतीत मूग गिळून गप्प बसले, यांना अजिबात अधिकार नाही आहे. हिंदुत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार तर यांचा संपलेला आहे. रामरक्षा आंदोलन ते आता नागपूरमध्ये जाऊन सुद्धा करणार आहे. अहो, आपण पाहिलं, वाचून सुद्धा रामरक्षाच्या 2 ओळी यांना बोलता आल्या नाहीत. त्याच्यामुळे आणि यांची भूमिका काय आहे हिंदुत्वाबद्दल ही आपण सगळ्यांनी पाहिले. राहुल गांधी ज्या पद्धतीत बोलतात, त्यांना इन्स्ट्रक्शन देतात, त्या पद्धतीने हे लोक वागतात. त्यामुळे यांना अधिकार नाही आहे. तुम्ही राहुल गांधींचा उल्लेख केला. उद्धव ठाकरेंचे नवे गॉडफादर राहुल गांधी झालेत असा तुम्ही आरोप केलेला आहे. काय नेमकी कारण याच्या मागे? हे सत्य आहे ना. राहुल गांधी ज्या पद्धतीने वागतात, बोलतात, त्यांना हे फॉलो करतायत. त्यामुळे नवीन गॉडफादर राहुल गांधी आहेत त्यांचे. तर हे होते शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, ज्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरती टीका केलेली आहे. राहुल गांधी हे शिवसेनेचे नवे गॉडफादर आहेत आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचं नामकरण त्यांनी उलेमा बचाव टोळी असं केलेलं आहे. ठाण्याहून तुषार शेटे, सिविक मिरर.